भवन आदिशक्तीचं मांगल्य माताला जन्मी घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ अवघ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज या मातीला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या मातीला या मातीच्या कणाकणांना शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज या तीन थोर व्यक्तींना मी नमन करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. धन्य ते स्वराज्यात धन्य जिजामाता ते धन्य ते स्वराज्यात धन्य ते जिजामाता. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्याचे सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव आणि तर वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते. त्यांना लहानपणापासूनच राजनेते युद्धनेते याचं शिक्षण मिळालं होतं. जिजाऊ तलवार दानपट्टा भाला चालवण्यात पटाईत होता. त्यांचा विवाह 1605 मध्ये वेरूळच्या शहाजीराजांशी झाला. वेरूळच्या शहाजीराजाचे दासी सेवक इच्छित भोजन आणून देत होत्या. दासी सेवक इच्छित भोजन आणून देत होत्या. एक दासी त्यांना म्हणाली, सांगा राणी सरकार तुम्हाला काय खावासे वाटते, तुम्हाला कशाचे डोळे लागले. तेव्हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ म्हणतात, मला भर डाव घोड्यावरचे रपेट मारावेसे वाटते, तलवार दानपट्टा चालवा असा वाटतो. घोड्यावर बसून मोगली राजवटीचा खात्मा करावा असं वाटतो. सांगा पाहू मग अशा मातच्या पोटी कोण जन्माला येणार. अवघ्या महाराष्ट्र दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच म्हणते या महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींनी शिवचरित्र हे वाचायलाच पाहिजे, तरच आपल्या पोटी कर्तृत्ववान पुत्र जन्माला येईल. एका भल्या पहाटे सनाई चौघडे वाजायला लागली. एका भल्या पहाटे सनाई चौघडे वाजायला लागली. सर्वत्र साखर वाटायला लागली. सिंहगडचे मेघगर मराठों के नेत्र से किल्ले के एक दार में हिंदवी के घर में एक कंकार ने जलोली. शिरनी के कोक से एक बालक ने जन्म लिया. शिव ने खुद का अंश मसुदा को बैठ दिया. हर घर में उत्सव, हर पत्थर से उत्सव, सर्वत्र उत्सव. अशा गोड वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराज जिजाऊंच्या संस्कारामध्ये वाढत होते. तेव्हा शहाजीराजांना कर्नाटकाच्या स्वारीवर निघायचे होते. तेव्हा शहाजीराजांनी जिजाऊंना सांगितले की तुम्ही पुण्याकडे रवाना व्हा आणि पुण्याचा कारभार पहा. पण पुण्यामध्ये होतं कोण? मुघली. या मुघलांना सगळं पुणे बेकरार केलं होतं. सर्व माणसं आपला जीव मुठी घेऊन सह्याद्रीच्या खुशीमध्ये बसले होते. तेव्हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊने त्यांना परत बोलवले आणि बियाणं द्यायला सुरुवात केली. सर्व शेतकऱ्यांनी शेती पिकवली. पिकं पंचाला आले. पण हे आपले जंगली प्राणी त्यांना त्रास देत होते. तेव्हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊने सांगितलं, जो कोणी प्राण्याचं शेपूट मला दाखवायला आलं त्यांना मी सोन्याचं कडं बक्षीस करेन. तेव्हा अनेक लोक येऊ लागली. प्राण्यांचं शेपूट दाखवू लागली आणि कडं घेऊन जाऊ लागली. पण एका भल्या पहाटे चमत्कारच झाला. एक ताना पोरगा आपल्या पाठीवर कोल्हा घेऊन राजमाता राष्ट्रमातेच्या समोर आला आणि आऊसाहेब चकित झाल्या आणि म्हणाल्या, तू जर मला जर फक्त शेपूट दाखवलं असतं तरी पण मी तुला सोन्याचं कडं बक्षीस केलं असतं. आणि तो पोरगा झटपसी म्हणाला की मला सोन्याचं कडं बक्षीस घ्यायची इच्छा नाही, तर माझ्या पाठीवर शबासकीची थाप पाडावी म्हणून मी कोल्हा माझ्या पाठीवर घेऊन आलो. तेव्हा तो असं म्हणणारा कोण होता? तानाजी माणूस आहे. तोपासून तानाजी जिजाऊंचा झाला तो मरेपर्यंत. एका काळी जिजाऊ आपल्या शेतकऱ्यांना जिजाऊ शेतकऱ्यांना बियाणं देत होती. आणि तेव्हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेला नाव दिलं स्वराज्य. या काळामध्ये आपले सरकार शेतकऱ्यांना एक दमडी कर्ज देत नाही. या काळातलं सरकार आपल्या शेतकऱ्यांना एक कर्जही दमडी देत नाही. तेव्हा एवढ्या संकटाच्या परिस्थितीत आपला शेतकरी आपल्या मुलांना म्हणतो की साधा शिपाई हो, पण शेतकरी होऊ नको. काय देणं हे शेतकऱ्याचं, काय देणं हे शेतकऱ्याचं. या कॉलेज पुढे शाळेपुढे एक माजलेले मुघल आपल्याकडे वाकडी नजर करून बघत आहेत. तेव्हा आपल्याला जिजाऊंसारखी तलवार चालवण्याची गरज नाही. फक्त आपल्या मुठीमध्ये चिमूटभर चटणी ठेवा आणि जो कोणी आपल्याकडे वाकडी नजर करेल त्याच्या डोळ्यामध्ये फेकून आपण जिजाऊचे लेखी हो. आपण जिजाऊच्या लेखो. आपल्याला ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनी कापता येते. आपल्याला ज्या हाताने फुगडी घालता येते त्या हाताने आपल्याला गर्दनी कापता येते. म्हणूनच बनते जिजाऊ तुम्ही जर नसता तर अंगणात राहिली नसती. जिजाऊ तुम्ही जर नसता तर अंगणात राहिली नसती. कारण आणि शिवबाला जन्म दिला नसता तर
मंदिरावर राहिले नसते कळत, मंदिरावर राहिले नसते कळत. धन्यवाद.